जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये पुण्यातील एका 32 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरवर दुर्मिळ आजार असलेला ब्रेन बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली। याविषयी मणिपाल हॉस्पिटल बाणेरच्या वतीने डॉक्टर अमित धाकोजी, डॉक्टर श्रेयकुमार शहा आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। याविषयी त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी सविस्तर संवाद साधला। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज, बाणेर, पुणे। डॉक्टर अमित धाकोजी, न्यूरोसर्जन, डॉक्टर श्रेय शहा माझ्याखाली। आणि हेमंतच्या केसमध्ये हा एक अतिशय दुर्मिळ आजार होता, ज्याच्यामध्ये त्याची मेंदूची एक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती उजव्या बाजूची, आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार डाव्या बाजूला स्ट्रोक्स येत होते, पॅरालिसिसचे अटॅक्स येत होते, आणि डाव्या डोळ्यामधली त्याची व्हिजनसुद्धा पूर्णपणे गेली होती। त्याच्यामध्ये आपण अतिशय दुर्मिळ अशी एक ब्रेनचं ऑपरेशन केलं, ज्याच्यामध्ये ब्रेन बायपास आपण ज्याला म्हणतो। त्याच्या मेंदूच्या बंद झालेल्या रक्तवाहिनीच्या पुढच्या रक्तवाहिनीला आपण दुसरी एक रक्तवाहिनी नेऊन जोडली, त्याच्यामध्ये आपण STA-MCA बायपास असं म्हणतो, आणि त्याच्या मेंदूचा कमी झालेला रक्तपुरवठा आपण त्याच्यामध्ये सुरळीत केला, आणि त्याच्यामुळे आता त्याला येणारे स्ट्रोक्स कमी झालेत किंवा बंदच झाले, आणि सुदैवाने त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टीसुद्धा परत आलेली आहे। अशा प्रकारची रेअर सर्जरी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे। आणि ट्रीटमेंट काय झाली? ॲक्च्युली मल्टिपल हॉस्पिटल्सला चेस केलेलं, बट तिथे जो एक विश्वासपूर्ण वातावरण असतं किंवा एक प्रॅक्टिस असते ती न मिळाल्यामुळे मला कारण एवढं मोठी सर्जरी करायची म्हटल्यानंतर ब्रेनची सर्जरी आधीच माझ्या वडिलांची झाली, सो असं काही रिस्क येऊ नये, त्यामुळे मी बऱ्याचशा डॉक्टरांना आणि जेव्हा इकडे आलो अमित सरांकडे, सो इथली मणिपाल हॉस्पिटलची टीम आणि सरांचे जे आतापर्यंतचा एक्सपिरियन्स होता त्याबद्दल जाणून घेतलं, आणि जो त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन घेतल्यानंतरची जी ट्रीटमेंट केली, सो ती फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी झाल्यानंतर मग आम्ही ऑपरेशनचा जो डिसिजन घेतला, डॉक्टरांवर विश्वासही ठेवला आणि बाकीच्या गोष्टी केल्या, आणि त्यातनं जो आता रिझल्ट्स मिळतो आहे तो तुम्ही बघू शकता। आणि मला एकटं फिरणं किंवा कुठे एकटं जाणं, त्यानंतर सारखा एक टांगती तलवार असते ना डोक्यावर, त्या पद्धतीची होती, ती आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे, आणि बाकीच्या थोडेफार प्रिकॉशन्स आहेत ते तर मी डॉक्टरांच्या ॲडवाईसने घेतोच। थँक्यू। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका। घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज।